हाय फ्रेंड्स, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये. आज आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी मीन्स व्हॉट. जनरली आपण युनिट सेल बघितले. युनिट सेल आपण 3 प्रकारचे बघितले मित्रांनो. त्यामध्ये पहिला होता दॅट इज सिंपल क्यूबिक युनिट सेल. ओके, सेकंड वन होता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि थर्ड वन होता फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. हे 3 टाईपचे युनिट सेल आपण बघितले. आता ह्या युनिट सेलमध्ये प्रत्येकामध्ये चेंजेस काय होते तर सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये त्या युनिट सेलच्या 8 कॉर्नर्सला 8 स्पेअर्स किंवा 8 पार्टिकल्स आपण ठेवलेले होते. इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय झालं होतं तर त्या युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल होता आणि 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स होते. इन केस ऑफ फेस सेंटरमध्ये काय झालं होतं की तो जो युनिट सेल होता त्याच्या 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स होते आणि प्रत्येक फेसला एक एक पार्टिकल होता. अकॉर्डिंग टू दॅट त्या पार्टिकलच्या कॉन्ट्रीब्युशननुसार ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला असं बघायला मिळालं होतं की सिंपल क्यूबिक युनिट सेल हा फक्त एका पार्टिकलचा मिळून बनलेला होता. इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हा 2 पार्टिकलचा मिळून बनला होता आणि इन केस ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हा टोटली 4 पार्टिकलचा मिळून बनला होता. इट मीन्स आपल्याला या नंबर्सवरून काय कळतं की कुठलाही युनिट सेल हा त्यामध्ये किती स्पेअर्स किंवा किती पार्टिकल्स कॉन्ट्रीब्यूट करून घेतोय. सो सिंपल क्यूबिक फक्त एक पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट करतो. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल 2 पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट करतात आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये टोटल पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन असतं 4. इट मीन्स हा जो फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हा 4 पार्टिकलचा मिळून बनला आहे. याचा अर्थ त्यामध्ये असलेल्या पार्टिकलची पॅकिंग ही चांगली होती. राईट, फेस सेंटर्डमध्ये किती पार्टिकल्स बसले 4 पार्टिकल्स बसले. याचा अर्थ त्याची पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे जास्त आहे. ते आपण आता 1 बाय 1 बघूया की कशी त्याची पॅकिंग इफिशियन्सी कशा वेळेने जास्त आहे. सो पहिल्यांदा आपण सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये बघणार की याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे किंवा तो किती एम्प्टी स्पेस त्यामध्ये सोडतो. सो पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ सिंपल क्यूबिक युनिट सेल बघणार. सो पॅकिंग इफिशियन्सीचा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघणार. पॅकिंग इफिशियन्सी इज नथिंग बट अ व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय द 100. सो दिस इज अवर फॉर्म्युला फॉर द पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी मध्ये आपण पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल. हे जे पार्टिकल्स आपण कॉर्नर्सला फेसला आणि सेंटरला अरेंज केले यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला पहिल्यांदा तो कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर त्या युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार. दोघांच्या डिवायडेशनने आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मिळणार. आता बघूया आपण 1 बाय 1 कशा वेळेने कॅल्क्युलेट करायचं. सो हिअर इज द चला मी आता इथे एक युनिट सेल ड्रॉ करतो. बघा ती युनिट सेल अशा वेळेने असणार आहे. ओके, दिस इज अवर युनिट सेल. आता या युनिट सेलमध्ये सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेलची अरेंजमेंट काय आहे तर 8 कॉर्नर्सला 8 स्पेअर ठेवायचे आपल्याला. बघा हे फ्रंटचे 4 कॉर्नर्स, त्या फ्रंटच्या 4 कॉर्नर्सला मी 4 स्पेअर ठेवले आणि बॅकचे जे आहेत त्यांना पण सिमिलर वेने 8 स्पेअर्स असणारे दॅट इज 8 पार्टिकल्स असणार. आता हा जो फ्रंटचा फेस आहे त्याला मी इथे घेतो. बघा लक्ष द्या इकडे. आता हे फ्रंट फेस घेतला आपण इथे जिथे 4 पार्टिकल्स आपण अरेंज केले. सो दॅट फर्स्ट पार्टिकल हॅव्हिंग अ रेडियस r. आता हा जो एक पार्टिकल आहे त्याचा रेडियस काय आहे r आहे आणि आपण हा जो क्यूब ड्रॉ केला या क्यूबची एज लेंथ इथून इथपर्यंत त्याला आपण कन्सिडर करणार मी वरती लिहितो ह्याला आपण कन्सिडर करणार a. सो दिस इज द एज लेंथ ऑफ अ क्यूब. ही क्यूबची काय झाली एज लेंथ झाली. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी. आता बघा पॅकिंग इफिशियन्सी कशा वेळेने फाइंड आउट केली जाते. फर्स्ट ऑफ ऑल आता बघा इथे व्हॉट इज द एज लेंथ. मित्रांनो इथे एज लेंथ काय आहे एज लेंथ आहे a विच इज इक्वल टू द हा एज लेंथ किती आहे तर 2r च्या इक्वल आहे. बघा r प्लस r 2 पार्टिकलचा रेडियस मिळून एक एज लेंथ बनते दॅट इज r. सो रेडियस ऑफ पार्टिकल रेडियस किती मिळाला सो r इज इक्वल टू a बाय 2. हा झाला तुमचा रेडियस. व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल एका पार्टिकलचा व्हॉल्यूम किती आहे तर व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही स्पेअरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय r क्यूब. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल. वी नो द व्हॅल्यू ऑफ r. आपल्याला r ची व्हॅल्यू माहिती आहे. आपण कसं व्हॅल्यू पुट करणार बघा 4/3 पाय r च्या जागेवर काय सबस्टिट्यूट करायचं a/2 दॅट इज नथिंग बट a क्यूब अपॉन 2 चा क्यूब झाला तुमचा 8 लाईक दिस. मग 4 1 जा 4 4 2 जा 8
ओके, अशा वेळी झालं 3 2 जा 6. मग तुम्हाला आन्सर काय मिळतं मित्रांनो, पाय ए क्यूब अपॉन 6. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. हा एका पार्टिकलचा काय झाला, व्हॉल्यूम झाला. सो नेक्स्ट, सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. ओके, हा जो सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे हा टोटल किती पार्टिकलचा मिळून बनलेला असतो, एका पार्टिकलचा मिळून बनलेला असतो. सो व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल in simple cubic unit cell is nothing but pi into a cube upon 6 multiply by 1, that is nothing but pi a cube upon 6. बघा, मल्टिप्लाय बाय 1 का केलं तर आपल्याला एका पार्टिकलचा व्हॉल्यूम माहिती होता. पूर्ण युनिट सेल हा टोटली एकाच पार्टिकलचा बनलेला असतो. हे कसं तर आपण ज्या वेळेस युनिट सेल ड्रॉ केला होता तर हा जो कॉर्नरचा पार्टिकल होता, हा कॉर्नरचा पार्टिकल फक्त 1/8च कॉन्ट्रीब्युशन देतो युनिट सेलमध्ये. असे 8 कॉर्नर्सने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. सो आन्सर मिळालं होतं आपल्याला 1. सो हा युनिट सेल जो आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल हा फक्त 1 पार्टिकलचा मिळून बनलेला असतो. म्हणून व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन द सिंपल क्यूबिक युनिट सेल इज मल्टिप्लाय बाय 1. मग एका पार्टिकलच्या व्हॉल्यूमला 1 ने मल्टिप्लाय केला, आन्सर आला आपला पाय ए क्यूब बाय 6. सो नेक्स्ट, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल. आता क्यूबिक युनिट सेलचा व्हॉल्यूम काय, तर बघा युनिट सेल क्यूबचा व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला आहे, एज लेंथ चा काय करतो आपण, क्यूब करतो. सो एज लेंथ इज नथिंग बट ए, आणि ए चा काय झाला, क्यूब झाला. चला आपण पॅकिंग इफिशियन्सी काढूया. सो पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन युनिट सेल, दॅट इज नथिंग बट पाय ए क्यूब अपॉन 6, आणि यालाच डिवायडेड बाय काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, दॅट इज टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज नथिंग बट ए क्यूब. मग इथे आपल्याला मल्टिप्लाय बाय 100. सो ए क्यूब गेट कॅन्सल, पायची व्हॅल्यू टाकायची 6 ने डिवाइड करायचं आणि आन्सर येतं तुमचं 52.36%. सो दिस इज नथिंग बट अ पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ सिंपल क्यूबिक लॅटिस. आता ही पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, तर ज्यावेळेस ह्या स्पेअर्सने, या पार्टिकल्सने यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं किंवा युनिट सेलमध्ये त्यांनी जागा ऑक्युपाय केली, तर त्यांनी जागा ऑक्युपाय करत असताना खूप सारी एम्प्टी स्पेस सोडली. मग त्याला 100% कन्सिडर केल्यानंतर या पार्टिकल्सने त्यामध्ये फक्त 52.36च जागा ऑक्युपाय केली आणि उरलेली जागा ही एम्प्टी होती. मग तुम्ही 100 मधून ही जी व्हॅल्यू ज्यावेळेस मायनस करणार, सो दॅट इज तुम्हाला वॉइड पर्सेंटेज मिळेल. त्यामध्ये किती वॉइड आहे, दॅट इज एम्प्टी स्पेस किती आहे, अशा वेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. सो दिस इज नथिंग बट अ पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ सिंपल क्यूबिक युनिट सेल. ही सिंपल क्यूबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट केली आहे. लाईक दिस आपण बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटरसाठी कॅल्क्युलेट करूया. सो फ्रेंड्स, आपण बघत होतो पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी डिस्कस करत असताना आपण ऑलरेडी सिंपल युनिट सेलसाठी बघितलं आहे. सो आपण आता नेक्स्ट बघणार आहोत बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिससाठी. सो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इन अ मल्टिप्लाय बाय 100. सो आपण आता चेक करतोय पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. पॅकिंग इफिशियन्सी बघायचं म्हणजे काय बघायचं, तर आता हे स्पेअर्स आहे बघा, तुम्हाला एक क्यूब बघायला मिळतो, हा बॉडी सेंटर टाईप आहे. आता एक्सप्लेनेशनसाठी मी 8 कॉर्नर्सला 8 न ठेवता मी फक्त 2 कॉर्नर्स घेतले, एक एफ आणि एक ए. हे माझ्याकडे 2 कॉर्नर्स आणि बॉडी सेंटरचा सी हा एक स्पेअर आपण घेतलेला आहे. ओके, सो हे करत असताना आता आपण बघूया की कशा वेळेने याची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली जाते मित्रांनो. तर पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा मी एक डायग्राम ड्रॉ केली आहे, एक क्यूब ड्रॉ केलेला आहे. या क्यूबमध्ये 3 स्पेअर्स घेतलेले, एक बॅक कॉर्नरचा एफ घेतला आणि एक फ्रंट कॉर्नरचा ए घेतलेला आहे आणि त्याच्या सेंटरला सी हा एक स्पेअर दाखवलेला आहे. बघा हा जो स्पेअर आहे, स्पेअरचा रेडियस आर आहे, स्पेअरचा रेडियस आर दाखवलेला आहे. या क्यूबच्या सगळ्या डायमेन्शन्स, क्यूबचे सगळे एज ह्या ए आहेत. सो आपण चला डिराईव्ह करायला सुरुवात करूया की पॅकिंग इफिशियन्सी आपण कशा वेळेने फाइंड आउट करतोय. सो पॅकिंग इफिशियन्सी फाइंड आउट करत असताना आपण काय घेतलं, ते एक डायग्राम तयार करून घेतली आणि त्यामध्ये आपण आता पायथागोरस थेरमनुसार रेफरन्स घेणार आहोत. तर बघा कशा वेळेने रेफरन्स घेणार. फर्स्ट ऑफ ऑल आय विल
डिस्कस अबाउट द ट्रायंगल. बघा आता आपण एक राईट अँगल ट्रायंगल डिस्कस करूया. पहिल्यांदा आपला राईट अँगल ट्रायंगल गोयला कोणता घेतलाय तर ट्रायंगल FED घेतलेला आहे. तुम्हाला इथे डायग्राममध्ये बघायला मिळत असेल FED हा आपला एक राईट अँगल ट्रायंगल आहे मित्रांनो. राईट अँगल ट्रायंगल आहे याचा अर्थ त्याला पायथागोरस थेरम अप्लाय होणार आहे. सो राईट अँगल ट्रायंगलला मी पायथागोरस थेरम अप्लाय केलं. दिस इज द हायपोटेनस ऑफ दॅट ट्रायंगल. FD ही काय त्याची हायपोटेनस आहे. सो FD स्क्वेअर सगळ्यांना पायथागोरस थेरम माहिती आहे. FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर आपण अशा वेळेने घेऊ शकतो. बघा ही साईड आणि ही साईड या दोघं साईडचा स्क्वेअर हा या साईडच्या स्क्वेअर एवढा असणार आहे. सो FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. बघा या दोघं साईडचा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. सो टोटल झाला 2A स्क्वेअर. आपण पहिल्यांदा ह्या ट्रायंगलसाठी बघितलं. त्यानंतर आपण सेकंड ट्रायंगल घेणार मित्रांनो. सेकंड ट्रायंगल काय तर ट्रायंगल AFD. AFD मध्ये काय बघा AFD दिस इज ऑल्सो ना राईट अँगल ट्रायंगल. हा सुद्धा काय एका प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये राईट अँगल कुठे आहे तर आपल्याला D ला राईट अँगल बघायला मिळतो. सो कशा वेळेने असणार आहे बघा AFD मध्ये समजा आपण AFD घेतला 90 डिग्री समजा नाही तो आहेच AFD 90 डिग्री. 90 डिग्री घेतल्यानंतर आपल्याला हायपोटेनस मिळते AF ही काय झाली तुमची हायपोटेनस झाली. सो AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. सो AD किती आहे A, FD पण किती आहे तर इट इज इक्वल टू डायगोनल. सो FD आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. किती आला होता तो 2A स्क्वेअर आलेला होता. मग हा 2A स्क्वेअर आपण FD स्क्वेअरच्या जागेवर प्लेस केला. AD स्क्वेअर किती होती AD तर ही एज लेंथ आहे. एज लेंथ किती आहे A. सो A स्क्वेअर 2A स्क्वेअर दोघांची ॲडिशन केली किती आला आपला 3A स्क्वेअर आला. सो AF स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर आलेला आहे. मग आपण दोघं साईडचा स्क्वेअर रूट काढून घेतला. AF स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आला AF आणि याचा स्क्वेअर रूट आला अंडर रूट 3A स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आला A. सो ॲज आपल्याला माहिती काय तर AF इज इक्वल टू 4R. AF इज इक्वल टू 4R. 4R कसा आहे बघा फर्स्ट R देन इथे R प्लस R दॅट इज 3R अँड प्लस दिस वन इज 4R. मग टोटल AF ची लेंथ किती झाली 4R. ॲज वी नो द व्हॅल्यू ऑफ AF आपल्याला AF ची व्हॅल्यू माहिती आहे किती √3 अपॉन A सॉरी √3 इंटू A √3A 4R. आपण काय केलं त्यामध्ये R फाइंड आउट करून घेतला. 4 इकडे सिम्पली डिवाइडला आला. सो √3 अपॉन 4 A इज नथिंग बट R. कुठलाही आपण जेव्हा तिघांची पॅकिंग एफिशियन्सी बघणार तर आपल्याला R दॅट इज रेडियस इन टर्म्स ऑफ एज लेंथ फाइंड आउट करायचं आहे. बघा हा R आपण इन टर्म्स ऑफ एज लेंथ फाइंड आउट केलेला आहे. सो नेक्स्ट आता स्टेप 2 काय आपली स्टेप 2 अशी असणार आहे की या एका स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. तर या एका स्पेअरचा व्हॉल्यूम कसं असणार आहे व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 4/3 πr क्यूब 4/3 πr क्यूब. मग आपण काय करणार आपल्याकडे R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे दॅट इज द 4√3 अपॉन 4A ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली आणि त्याचा काय केलेला आहे मित्रांनो क्यूब केलेला आहे. आता क्यूब केल्यानंतर बघा तुम्हाला 4/3 पाय ॲज इट इज घेतला √3 चा क्यूब केला 4 चा क्यूब झाला 64 A चा क्यूब झाला A क्यूब. लाईक दिस मी आता याला सिम्पली अरेंज करून घेतलंय. बघा 4/3 पाय ॲज इट इज घेतला √3 3 टाइम्स घेतला √3 टाइम्स घेतला A क्यूब घेतला अपॉन 64. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 4 1 जा 4 इथे तुमचा 16 येतोय आणि √3 इंटू √3 काय होतो 3. सो 3 √3 इंटू √3 काय आन्सर येणार 3 3 गेट कॅन्सल. तुमचा आन्सर येतो √3 पाय A क्यूब अपॉन 16. दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर. ह्या एका स्पेअरचा व्हॉल्यूम झाला. ओके सो आपण बॉडी सेंटर्ड युनिट सेल ज्यावेळेस बघितला तर आपण बघितलं की बॉडी सेंटर्ड युनिट सेल हा फक्त 2 स्पेअर्सचा मिळून बनलेला असतो. इट इज मेड अप ऑफ ओनली 2 पार्टिकल्स दॅट इज 2 स्पेअर. मग आपण एका व्हॉल्यूम माहिती आपल्याला टोटल युनिट सेल हा बनतो फक्त 2 स्पेअर्सचा. सो मल्टिप्लाय बाय दिस 2. बघा मग आपल्या एका स्पेअरचा व्हॉल्यूम मिळाला याला मल्टिप्लाय बाय काय केलं आपण 2. सो आपण मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर या युनिट सेलमध्ये जेवढे पण स्पेअर्स कॉन्ट्रीब्यूट करतायत या स्पेअर्सचा आपल्याला व्हॉल्यूम मिळतो. आपल्याला व्हॉल्यूम फक्त स्पेअर्सचा मिळालेला आहे मित्रांनो कारण की हा युनिट सेल बॉडी सेंटर्ड युनिट सेल हा 2 स्पेअर्सचा मिळून बनलेला आहे. आपण एका स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट केला त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणून आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इन युनिट सेल किती मिळाला दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय द व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं आपलं √3 पाय A क्यूब अपॉन 8. हे तुम्हाला आन्सर मिळतंय दॅट इज व्हॉल्यूम of sphere that are present in the body centered unit cell. So next volume of a unit cell. चला आता या क्यूबचा व्हॉल्यूम फाइंड आउट करू. व्हॉल्यूम ऑफ क्यूब फाइंड आउट करणं सगळ्यांना माहिती आहे. आपण एज लेंथचा फक्त क्यूब करतो. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज
ए क्यूब. सो नेक्स्ट वन इज अ पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी कशा वेळी फाइंड आउट करायची बघा मित्रांनो. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल. आता पार्टिकल म्हणजेच काय तर स्पेअर्स. किती स्पेअरने किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला होता √3 पाय ए क्यूब अपॉन 8. ती व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली बघा √3 पाय ए क्यूब अपॉन 8 आणि डिवाइड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलच्या एज लेंथ वरून व्हॉल्यूम काढला तो आला ए क्यूब, दॅट इज ए क्यूब डिवाइडला आला. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं मल्टिप्लाय बाय 100, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर आन्सर येते तुमचं 68%. सो बॉडी सेंटर क्युबिक लॅटिसमध्ये जी पॅकिंग इफिशियन्सी असते दॅट इज पॅकिंग पर्सेंटेज असतो दॅट इज इक्वल टू 68% असतो मित्रांनो. सो तुम्हाला अशा वेळेने कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा लक्ष द्या, इकडे सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे. तुम्हाला तीन स्टेप्समध्ये सॉल्व्ह करायचं. फर्स्ट स्टेप काय तर रेडियस फाइंड आउट करायचा इन टर्म्स ऑफ एज लेंथ. रेडियस फाइंड आउट केला इन टर्म्स ऑफ एज लेंथ. एज लेंथ फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला एका स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. एका स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट केल्यानंतर तो क्युबिक लॅटिस, तुम्ही जो काही क्युबिक लॅटिस घेतायत, सिंपल घेतायत, बॉडी सेंटर्ड घेतात या फेस सेंटर्ड घेतात. समजा माझ्याकडे बॉडी सेंटर्ड होता तर हा बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस हा 2 स्पेअरचा मिळून बनलेला असतो. म्हणून मी एकाच्या व्हॉल्यूमला व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअरला 2 ने मल्टिप्लाय केलं. तोच जर माझ्याकडे फेस सेंटर्ड असतं तर मी 4 ने मल्टिप्लाय केलं असतं. सो नेक्स्ट समजा तुम्ही एकाचा व्हॉल्यूम फाइंड आउट केला, त्या व्हॉल्यूमला किती स्पेअर्स त्या बॉडी सेंटरमध्ये प्रेझेंट असतात त्याने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दॅट आर प्रेझेंट इन द क्युबिक लॅटिस तुम्हाला मिळतात. थर्ड थिंग दॅट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तुम्हाला युनिट सेलचा व्हॉल्यूम काढायचं. सगळ्या युनिट सेलचे एज लेंथ ए असतं, त्यांचा कॉमन व्हॉल्यूम आहे दॅट इज ए क्यूब. आपण सिंपलसाठी पण ए क्यूबच घेतला होता आणि दोघांचं डिवायडेशन केल्यानंतर आन्सर येतो तुमचा 68%. सो लाईक दिस तुम्ही बॉडी सेंटर्ड युनिट सेलचे पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकता. आता आपण जाऊया फेस सेंटर्डकडे. So friends, our next topic is packing efficiency of a face centered cubic lattice. आता फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस मध्ये काय होतं बघा, लक्ष द्या इकडे. फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस मध्ये क्यूब असणारे, 8 कॉर्नर्सला 8 स्पेअर्स असणारे आणि प्रत्येक फेसला एक स्पेअर असणारे. सो आपण बघा मोस्टली आपण एक क्यूब घेतला, क्युबिक लॅटिस घेतला आणि त्याच्या जर फेसकडे लक्ष दिलं तर फेस बघा आपण एक फ्रंट फेस घेऊया, ABCD या फेसचा विचार करू. या फेसमध्ये कॉर्नर्स बघा A आणि C या 2 कॉर्नर्सला मी 2 स्पेअर दाखवतोय. दॅट इज A आणि C या कॉर्नर्सला मी 2 स्पेअर दाखवले आणि या पूर्ण फेसला मी सेंटरला एक स्पेअर दाखवलेला आहे. ओके. सो आपल्याला काय करायचं ते या अशा वेळी ज्यावेळेस आपण पॅकिंग करतो, फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस टाईप पॅकिंग करतो त्यावेळेस पॅकिंग इफिशियन्सी कशी असते आपल्याला ते डिराईव्ह करायचं आहे. सो आता हे पॅकिंग इफिशियन्सी डिराईव्ह करत असताना आपण बघा या डायग्राममध्ये काय केलं तर इन ट्रायंगल ABC आपण पहिल्यांदा ट्रायंगल ABC घेतलेला आहे. तर ट्रायंगल ABC दिस इज अवर राईट अँगल ट्रायंगल, राईट. याच्यामध्ये हायपोथेनस काय AC. सो पायथागोरस थेरम आपण अप्लाय करूया. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो लाईक दिस AB आणि BC काय आहे, एज लेंथ आहे A स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आपण स्क्वेअर रूट काढून घेतला. AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आला AC, 2A स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आला √2A. सो ॲज आपल्याला आता एक गोष्ट माहिती आहे बघा, AC इज इक्वल टू 4 टाइम्स R. 4 टाइम्स R कसा असणार आहे, दॅट फर्स्ट स्पेअर इट्स रेडियस इज R. आता हा पूर्ण कंप्लीट स्पेअर आहे त्यामुळे डबल रेडियस झाला दॅट इज 2R. R प्लस 2R 3R झाला प्लस दिस अगेन हाफ रेडियस दॅट इज R 4R. सो AC इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 4R मिळालेला मित्रांनो. सो AC ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती होती √2A. सो ती आपण सबस्टिट्यूट केली विच इज इक्वल टू 4R. आपल्याला R फाइंड आउट करायचा आहे, 4 इकडे डिवाइडला गेला √2A अपॉन 4 ॲज गिवन इन अवर टेक्स्ट बुक. आपल्या टेक्स्ट बुकमध्ये ही टर्म ॲज इट इज नाही यूज केली, त्यात थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो मॉडिफिकेशन केलं काय आहे तर दोघं साईडला समजा आपण डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर दोघांना √2 ने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √2 दोघांना मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं √2 ने तर तुम्हाला टर्म्स काय मिळते मित्रांनो A अपॉन 2√2. सो तुम्हाला मिळणारी टर्म आहे बघा मल्टिप्लाय बाय √2 मल्टिप्लाय बाय √2 काय होऊन जाणार तुमचा 2 आणि खाली मिळेल 4√2 2 2 जा 4. अशा वेळेने कॅन्सल होऊन तुम्हाला R इज इक्वल टू A अपॉन 2√2 अशी तुम्हाला टर्म मिळणार आहे. सो आपल्याला मिळाला रेडियस इन टर्म्स ऑफ एज लेंथ. सो नेक्स्ट स्टेप इज व्हॉट, आपल्याला एका स्पेअरचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा. सो व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर इज गिवन बाय 4 पाय 3 पाय R क्यूब. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R हिअर, R इज A अपॉन 2√2. सो R ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. R ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर क्यूब केल्यानंतर तुम्ही हे पूर्ण इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करता मित्रांनो, सॉल्व्ह करणं एकदम इझी, 10च्या बेसिसवरती तुम्हाला लगेच जमेल. सो सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं पाय A क्यूब
12√2. सो दिस इज युअर व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर. एका स्पेअरचा व्हॉल्यूम झाला. फेस सेंटर्ड युनिट सेल ज्यावेळेस आपण स्टडी केला तर आपल्याला माहिती होतं की फेस सेंटर्ड युनिट सेल हा टोटली 4 स्पेअर्सचा मिळून बनलेला आहे. सो यामध्ये असलेले टोटल स्पेअर्स आहेत दॅट इज 4 स्पेअर्स. त्या 4 स्पेअर्सने आपण एका स्पेअरच्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करणार. सो आपल्याला काय मिळेल की या युनिट सेलमध्ये असलेले 4 स्पेअर्स म्हणजे टोटल किती स्पेअर्स आहेत त्या स्पेअर्सचा व्हॉल्यूम मिळणार. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर्स इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये असलेले टोटल स्पेअर्सचा व्हॉल्यूम मिळणार. सो कशा वेळेने फाइंड आउट करतोय बघा आपण. सो व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर घेतला मल्टिप्लाय बाय 4 घेतला 4 3 जा 12. आपल्याला आन्सर मिळालं πa³ 3√2. आता हा जो व्हॉल्यूम झाला फक्त स्पेअर्सचा झाला दॅट वाय ऑक्युपाइड बाय द स्पेअर्स इन द युनिट सेल. सो आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा युनिट सेलचा. युनिट सेलचा व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करणार. एज लेंथचा क्यूब करायचा आहे तुम्हाला. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज नथिंग बट अ क्यूब ऑफ अ एज लेंथ. या एज लेंथचा काय असणार आहे तो क्यूब असणार आहे. सो नेक्स्ट packing efficiency. Packing efficiency, volume occupied by the particle in unit cell. Volume occupied by the particle in unit cell. Particle means what? Nothing but a spare. काय असणार तो स्पेअर. मग स्पेअरने किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला होता πa³ 3√2. ओके. सो हा झाला तुमचा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्पेअर और दॅट इज पार्टिकल. सो टोटल व्हॉल्यूम काय होता a³ डिवाइड बाय a³ कॅन्सल झाला. तुम्ही सॉल्व्ह करताय मल्टिप्लाय बाय 100 केला आन्सर येतं 74%. सो the volume or the packing efficiency of a face centered cubic lattice is nothing but a 74%. अशा वेळी तुम्ही ते डिराइव्ह करू शकता मित्रांनो. डिराइव्ह करणं एकदम इझी आहे. स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. डायग्राम काढायची आहे. रेडियस इन टर्म्स ऑफ एज लेंथ फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर कॅल्क्युलेट करायचा. व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर मध्ये त्या दिलेल्या युनिट सेलमध्ये जो सिंपल आहे बॉडी सेंटर्ड आहे की फेस सेंटर्ड आहे त्यानुसार त्याला व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर्स इन युनिट सेल मिळतात. सो त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल a³ इथं कॉमन टर्म आहे तिघांमध्ये a³ आला. नेक्स्ट पॅकिंग एफिशियन्सी फक्त या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं आहे. तुम्हाला आन्सर मिळतं आहे 74%. सो दिस इज अवर पॅकिंग एफिशियन्सी फॉर 3 टाइप्स. सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. थँक्यू व्हेरी मच.